खडूस बिझनेसमॅन भाग 18. बातमी ऐकून निधीचे हातपाय अगदी गळून गेले. ती प्रचंड घाबरून पळ सुटली होती. तितक्यात मागून आलेल्या विक्रांतने तिचा हात धरून तिला थांबवले. विक्रांत काळजीने विचारतो, निधी जरा थांब, आधी काय झाले ते नक्की सांग. एवढ्या गायगाईत कुठे चालली आहेस? इतके का घाबरले आहेस? निधी डोळ्यात पाणी आणून रडवेली होत बोलते, तो रणवीरचा ॲक्सिडेंट झालाय विक्रांत. आताच तर तो माझ्याशी इतकं छान बोलून गेला आणि आता लगेच त्याचा ॲक्सिडेंट झाल्याचं कॉल आला. तिचे हे बोलणे ऐकून विक्रांतच्या चेहऱ्यावरील हावभाव पूर्णपणे बदलून गेले. विक्रांत स्वतःला सावरत नेहमीसारखं होत बोलतो, अरे रे असं होय, तू अजिबात घाबरू नकोस, काहीही होणार नाही. असे बोलून त्याने निधीला जवळ घेतले आणि तिचे सांत्वन करू लागला. चे हा काय करतोय? असा कठीण परिस्थितीत असं जवळ घेऊन सेंटिमेंटल होण्याची काय गरज आहे? पण निधी, तो तुझ्यावर प्रेम करणारा मुलगा आहे ना, मग ह्यात काय चुकलं? हे देवा, मला आधी रणवीरला बघायला पाहिजे. ह्याला काय झालंय काहीच समजत नाहीये. निधी मनातल्या मनात असं विचार करते. ती लगेचच त्याच्यापासून दूर सरकली. निधी त्याच्यापासून दूर होत बोलते, विक्रांत प्लीज मला हॉस्पिटलला घेऊन चल ना, मला आत्ताच्या आत्ता त्याला बघायचं आहे. विक्रांत तिचा हात हातात घेऊन तिचे सांत्वन करत बोलतो, ठीक आहे, आधी तू स्वतःला सावर, काहीही होणार नाही, काळजी नको करू. असे बोलून त्याने त्याची बाईक सुरू केली. निधी देखील वेळ न घालवता लगेचच त्याच्या पाठीमागे बाईकवर जाऊन बसते. विक्रांत गाडी चालू करत बोलतो, निधी नीट पकडून बस, मी गाडी थोडी फास्ट चालवणार आहे. त्याने गाडी स्टार्ट केली. निधीने त्याचे खांदे घट्ट पकडले. तो विजेच्या वेगाने बाईक पुढे घेऊन गेला. त्याचा तो वेग पाहून निधीची खूप घाबरगुंडी उडाली. तिने भीतीपोटी त्याला अजूनच घट्ट मिठी मारली. तिचे हृदय जोरात धडधडत होते. रणवीरला काय झाले असेल ह्या विचाराने ती प्रचंड घाबरली होती. निधीने सांगितलेल्या हॉस्पिटलच्या दिशेने विक्रांतने गाडी वळवली. बिचारी निधी माझ्यासोबत किती जास्त घाबरली आहे. पण तो रणवीर हिचं चांगुलपणा न वळखता नेहमी हिच्यावरच संतापत असतो. विक्रांत किती चांगला मुलगा आहे हे ह्या मुलीला कधी समजणार कोणास ठाऊक. विक्रांत मनातल्या मनात असं विचार करतो आणि त्याने हॉस्पिटलच्या समोर बाईक थांबवली. निधी क्षणाचाही विचार न करता गाडीवरून खाली उतरली आणि धावतच आत गेली. निधी रिसेप्शनिस्ट पाशी जाऊन गाईत विचारते, इथे रणवीर नावाचे पेशंट कोणत्या वॉर्डमध्ये ॲडमिट आहेत? रिसेप्शनिस्ट कम्प्युटरच्या रजिस्टरमध्ये नाव शोधत बोलते, रणवीर? निधी पुन्हा बोलते, हो रणवीर जहागीरदार. त्यानंतर रिसेप्शनिस्टने तिच्याकडे बघून आवश्यक ती माहिती दिली. निधी तात्काळ तो सांगितलेला वार्ड शोधत तिकडे धावली. तिच्या मागून विक्रांत देखील तिथे पोचला. तो वार्ड ज्या ठिकाणी होता त्याच्या बाहेर कोणीतरी बसून रडत होते, पण ते नक्की कोण होते हे निधीला समजले नाही. निधीने वार्डच्या बाहेर बसलेल्या माणसाला विचारले, रणवीर? ती हाक ऐकून त्या माणसाने निधीकडे पाहिले. तो अनोळखी माणूस जवळ येत बोलतो, या त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे, मी त्यांचा फ्रेंड विक्रम. हा निरोप कोणाला द्यावा हे मला समजत नव्हतं, म्हणूनच मी रणवीरच्या फोनवरून तुम्हाला कॉल केला होता. त्याचे हे बोलणे ऐकून निधीला काय बोलावे काहीच सुचेनासे झाले. तिचा गळा दाटून आला आणि डोळ्यातून पुन्हा पाणी वाहू लागले. निधी खूप कष्टाने स्वतःचं आवाज आवरत विचारते, कसे आहेत ते आता? विक्रम गंभीर चेहऱ्याने उत्तर देतो, त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे असं डॉक्टरांनी सांगितलंय. त्यांना आत्ताच ICUमध्ये शिफ्ट केलं आहे. त्याचे ते शब्द ऐकताच निधीला रडू कोसळले. तिचे मन दुःखाने भरून आले. सकाळीच तर तो माझ्याशी भांडत होता, किती उत्साहात होता, आणि आता अचानक त्याला हे काय झाले? ह्या विचाराने ती व्याकुळ झाली. ती ICUच्या दरवाजाजवळ गेली आणि तिने काचेतून आत पाहिले. रणवीर आतमध्ये निपचिप अचेतन अवस्थेत बेडवर पडलेला होता. निधी डोळे भरून फक्त त्याच्याकडेच पाहत राहिले.
तिचे मन पूर्णपणे सुन्न झाले होते. काही वेळापूर्वीच दोघांनी मार्केटमध्ये एकत्र घालवलेला तो वेळ तिच्या डोळ्यांसमोरून तरळू लागला. तिच्या डोळ्यातून निघणारे अश्रू गालावरून खाली वगळले. तितक्यात विक्रांतने तिच्या खांद्याला हात लावून तिचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. विक्रांत हळुवारपणे बोलतो, निधी प्लीज शांत हो, स्वतःला सावर, काहीही होणार नाही. तिने तात्काळ आपले अश्रू पुसले आणि ती त्याच्याकडे वळली. निधी चेहरा कडक करत बोलते, माझ्यामुळे तुम्हाला उगीच त्रास झाला. तुम्ही आता निघू शकता विक्रांत. रणवीर सोबत थांबायला मी इथे समर्थ आहे. विक्रांत काहीसा नाराज होत बोलतो, चुकीचं समजू नकोस निधी. अशा बिकट प्रसंगी ह्याविषयी बोलणं कितपत योग्य आहे मला माहीत नाही, पण मला तुला विचारावंच लागेल. माझ्या या प्रश्नाचं उत्तर मला कधी ना कधी नक्कीच मिळायला हवं. विक्रांत निधीच्या डोळ्यात डोळे घालून पुढे विचारतो, तुझ्या उत्तराची मी अशीच वाट पाहत राहू का? निधीला काय उत्तर द्यावे काहीच न सुचल्यामुळे निधी गालमेल होऊ लागले. त्याचे हे शब्द ऐकल्यानंतर त्याच्या प्रेमाचं अनादर करणे तिला खूप कठीण जात होते. पण तिच्या मनात अजूनही मोठा गोंधळ सुरू होता. ती स्वतःचेच विचार करू लागली की मी काय बोलू? आधी कधी नसलेला हा मनस्ताप आता अचानक का सुरू झाला आहे? मीच त्याच्या मनात माझ्याबद्दल नसत्या आशा निर्माण केल्या आहेत. आता जर मी त्याला नकार दिला तर त्याच्या मनाला कितीतरी मोठी जखम होईल. नाही, आधी माझ्या मनातील हा गोंधळ पूर्णपणे मिटू दे, त्यानंतरच मी ह्याविषयी काहीतरी पाऊल उचलेन. मला आता काही सुचत नाहीये. आधी माझ्या मनातील हे वादळ शांत व्हायला हवंय, त्यानंतरच मी यावर विचार करू शकेन. निधी मनातल्या मनात असं विचार करते. निधी काहीशी चाचरत बोलते, ते मला थोडं वेळ द्या विक्रांत. तिचे हे बोलणे ऐकून त्याने एक दीर्घ श्वास सोडला आणि केवळ आपले डोके हलवले. निधी पुढे बोलते, ठीक आहे, तुम्ही आता निघू शकता. विक्रांत नकार देत बोलतो, नाही निधी, तुला अशा परिस्थितीत एकटीला सोडून मी कसं काय जाऊ शकतो? मी तुझ्यासोबतच इथे थांबणार आहे. तिने एकटक त्याच्याकडे पाहिले. तो तिच्या किती आदर करतो, तिच्यावर किती जीवापाड प्रेम करतो हे तिला चांगलेच ठाऊक होते. तरीही तिचे मन आज त्याचे हे प्रेम स्वीकारायला का कचरत होते हे तिला समजत नव्हते. हा माणूस माझ्यावर किती मनापासून प्रेम करतो, माझी किती काळजी घेतो, पण तरीही माझं मन आज याच्या प्रेमाचा स्वीकार करायला का धजावत नाहीये? निधी मनातल्या मनात असं विचार करते आणि पुन्हा हट्ट धरत बोलते, नको विक्रांत, तुम्हाला तुमची स्वतःची कितीतरी कामं असतील, तुम्ही प्लीज निघा. रणवीरला हा माणूस अजिबात आवडत नाही. जर त्याने ह्याला इथे पाहिलं तर उगाचच नवीन समस्या निर्माण होईल, हाच विचार तिच्या डोक्यात सतत चक्रावून येत होता. विक्रांत ठामपणे उत्तर देतो, मला आता कोणतंही काम नाहीये निधी, मी इथेच थांबणार आहे. तिने नकार देऊनही त्याने तिचे ऐकले नाही आणि तो आपल्या निर्णयावर ठाम राहिला. अशा वेळी त्याच्यावर जास्त जबरदस्ती करणे योग्य नाही असं विचार करून ती शांत बसली. तिच्या मनातील भीती क्षणोक्षणी अधिकच वाढू लागली होती. तिला आत्ताच्या आता रणवीर सोबत बोलायचे होते. त्याला पाहण्याची तिची इच्छा अनावर झाली होती. निधी त्याच्या मित्रापाशी जात विचारते, डॉक्टर काय म्हणाले? घरच्यांना ह्याबद्दल काही कळवलं आहे का तुम्ही? विक्रम चिंतेत पडत उत्तर देतो, डॉक्टर अजून काहीच स्पष्ट बोलले नाहीत आणि मी तुमच्याशिवाय इतर कुणालाही ह्याबद्दल काही सांगितलेलं नाहीये. घरी कळवलं तर सगळे खूप जास्त घाबरून जातील, म्हणूनच काय करावं ते मला सुचत नव्हतं. तिला त्याचे बोलणे पटले. जर सासूबाईंना ही बातमी समजली तर त्या प्रचंड घाबरून जातील. त्यांना हे कसं सांगायचं हाच मोठा प्रश्न होता. विक्रांतने पुढे होत विचारले, पण हे सगळं कसं झालं? विक्रम सविस्तर सांगत बोलतो, ते बहुतेक गाडीचे ब्रेक फेल झाले असावेत. त्यांची कार थेट एका झाडाला जाऊन धडकली आणि त्यांच्या डोक्याला खूप गंभीर दुखापत झाली आहे. त्याचे हे शब्द ऐकून निधी तिथेच एका खुर्चीवर हताश होऊन बसली. तिच्या डोळ्यातून अश्रू अखंडपणे वाहत होते. मी कधी आणि कशी या माणसाच्या एवढी जवळ आले?
ह्या विचाराने तिचे मन व्याकुळ झाले होते. मी कधी या माणसाच्या प्रेमात इतकी वेडी झाले मला समजलंच नाही. आज त्याला ह्या अवस्थेत पाहून माझा जीव वर खाली होतोय. निधी मनातल्या मनात असं विचार करते. तितक्यात आयसीयूचा दरवाजा उघडून डॉक्टर बाहेर आले. निधी तात्काळ पुढे धावत विचारते, डॉक्टर कसे आहेत ते आता? डॉक्टर तिच्याकडे पाहत दिलासादायक स्वरात बोलतात, ही इज आउट ऑफ डेंजर. आता ते धोक्याबाहेर आहेत. त्यांना आत्ता सुद्धा आली आहे. तुम्ही आज जाऊन त्यांना भेटू शकता. डॉक्टरांचे ते शब्द ऐकताच निधीच्या जीवात जीव आला. ती क्षणाचाही विलंब न करता लगेचच वॉर्डच्या आत गेली. समोर बेडवर रणवीर झोपलेला होता. त्याच्या डोक्याला आणि पायाला पांढरे बँडेज बांधलेले होते. त्याची ती अवस्था पाहून निधीला पुन्हा एकदा रडू कोसळले. निधीने पुढे होत हळूच रणवीरच्या डोक्यावरून हात फिरवला. त्याने संतपणे आपले डोळे उघडले आणि तो पापण्या न हलवता एकटक तिच्याकडेच पाहू लागला. निधी रडवेल्या स्वरात बोलते, हे काय करून ठेवलंय तुम्ही स्वतःचं? मला किती काळजी वाटत होती तुमची माहितीये. स्वतःला रोखण्याचा खूप प्रयत्न करूनही तिचे अश्रू थांबत नव्हते आणि ती त्याच्यासमोर ढसाढसा रडू लागली. तिच्यासोबतच तिथे विक्रांत आणि विक्रम देखील उभे होते. रणवीर तिचा हात हातात घेत स्वतःकडे वळत बोलतो, हे बघ निधी, मला काहीही झालेलं नाहीये. तू अशी रडू नकोस. त्याने तिचा हात धरून तिला स्वतःजवळ खेचले. निधीने नकळतपणे आपले डोळे त्याच्या छातीवर टेकवले. अरे रे, माझी ही बोळी बायको किती जास्त घाबरली आहे माझ्यासाठी. पण जर हिला समजलं की हे सगळं एक नाटक होतं तर ही मला ह्याच बेडवर कायमचं पेशंट बनवून टाकेल. पण मी तरी काय करू? ह्या मुलीला थळ्यावर आणण्यासाठी मला हे सोंग करावंच लागणार होतं. मला ऑफिसला पाठवून स्वतः मात्र त्या रिकामटेकाड्या पोलीसला भेटायला गेली होती. किती धाडसी आहे ही मुलगी. रणवीर मनातल्या मनात असं विचार करतो. ती बाजी खरेदी करून आल्यानंतर तिच्याकडे पैसे शिल्लक आहेत की नाही ह्या शंकेने तो गाडी वळवून पुन्हा त्याच जागी गेला होता. पण तिथे विक्रांतला पाहून त्याचे डोळे पूर्णपणे भडकले. तिला कायमचे गमवून बसू की काय ह्या भीतीने त्याच्या मनात थैमान घातले होते. त्यानंतर विक्रमने दिलेली ही भन्नाट आयडिया आता अगदी अचूकपणे कामी आली होती. ती त्याच्या छातीवर डोके ठेवून हुंदके देत रडत असतानाच बाहेर उभा असलेला विक्रांत मात्र संतापाने लालबुंद होऊन तिथेच थांबला होता. त्याला जळताना पाहून रणवीरला मनोमन खूप आनंद होत होता. कारण त्या दिवशी त्यानेच रणवीरला हिरोसारखे आव्हान दिले होते. आता तरी या विक्रांतला चांगलीच अक्कल आली असेल की निधी ही केवळ आणि केवळ ह्या रणवीरचीच आहे. रणवीर मनातल्या मनात असा विचार करतो. तिने त्याचं छातीवर डोके टेकवून रडत असल्याचे पाहून त्याने हळूच तिच्या पाठीवरून हात फिरवला. हिला माझ्यावर प्रेम आहे की नाही हे ठाऊक नसले तरी तिच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी फिलिंग्स नक्कीच आहेत ह्याची आत्ता त्याला पूर्ण खात्री पटली होती. त्याच्या आनंदाला आता पार वार उरला नव्हता. रणवीर हळुवारपणे बोलतो, निधी प्लीज स्टॉप क्राईंग. ती हळूच उठून बसली आणि तिने आपले डोळे पुसले. रडून रडून तिचे डोळे पार लाल झाले होते. तिला अशा अस्वस्थ अवस्थेत पाहणे त्याला खूप कठीण जात होते. पण जर मी हिला आता खरं काय ते सांगून टाकलं तर ही मला इथून थेट यमलोकातच पाठवून देईल. रणवीर मनातल्या मनात असं विचार करतो. निधी काळजीने विचारते, रणवीर हे सगळं कसं झालं? गाडीचे ब्रेक फेल झाले होते का? रणवीर तिला विश्वास बसवण्यासाठी बोलतो, हो ब्रेक फेल झाले होते. चांगलं झालं की त्यावेळी कारमध्ये तू नव्हतीस, नाहीतर तुलाही मोठं अपाय झाला असता. पण दुसरीकडे तो विक्रांत मात्र त्याच्याकडे अत्यंत संशयाने पाहू लागला होता. तो आधीपासूनच पोलीस असल्यामुळे त्याला जरी संशय आला तर तो संपूर्ण सत्य शोधून काढल्याशिवाय शांत बसणार नाही याची रणवीरला पूर्ण जाणीव होती. त्यामुळे आता त्याला खूप सावध राहण्याची गरज होती. विक्रांत संशयाने विचारतो, बाय द वे नक्की कोणत्या एरियात ॲक्सिडेंट झाला?
रणवीर थोडा गोंधळला आणि त्याने तात्काळ विक्रांतकडे पाहिले. विक्रम मनात येईल ते तोंडात आणत लगेच बोलतो, इथेच जवळ, सरस्वती नगरच्या सेकंड गल्लीच्या जवळ. पण विक्रांतचा संशय अजूनही पूर्णपणे पिटलेला दिसत नव्हता. निधी काळजीपोटी विचारते, रणवीर, तुम्ही घरच्यांना काहीच नाही सांगितलं का? सासूबाई खूप जास्त घाबरतील. आता काय करायचं? रणवीर तिची समजूत काढत बोलतो, त्यांना आताच काही सांगायला नको निधी. मी आज रात्री फ्रेंड्सच्या घरी जाणार आहे असं आधीच सांगितलं होतं. आता जर मी हॉस्पिटलमध्ये आहे हे त्यांना समजलं तर उगाच काळजी करतील. डॉक्टरांनी पण उद्या डिस्चार्ज करतो असं सांगितलं आहे. उद्या घरी गेल्यावर छोटासाच ॲक्सिडेंट झाला होता आणि जास्त काही लागलं नाही असं सांगून टाकेन. माझ्या ह्या नाटकामुळे विनाकारण घरच्यांना घाबरवणं मला अजिबात आवडणार नाही. कसंही करून हिचं मन जिंकण्यासाठी मला एक मार्ग हवा होता आणि म्हणूनच मी ही अशी ताप मारली आहे. रणवीर मनातल्या मनात असं विचार करतो. निधी काळजीने विचारते, ठीक आहे, पण तोपर्यंत इथे तुम्ही एकटेच थांबणार आहात का? हिच्या मनात माझ्याबद्दल एवढं प्रेम दडलेलं आहे हे मला आजच समजलं. एरवी मला पाहिल्यावर नुसती पणपण करणारी मुलगी हीच आहे का? मला तर खरंच खूप आश्चर्य वाटतंय. रणवीर मनातल्या मनात असं विचार करतो आणि तिचा हात हातात घेत बोलतो, नाही ग, माझ्यासोबत विक्रम सुद्धा थांबणार आहे निधी. तू आता घरी जा. निधी लहान मुलासारखं हट्ट करत बोलते, पण माझं मन अजिबात तयार नाहीये. मी पण तुमच्यासोबत इथेच थांबणार आहे. अरे रे, ही जर इथेच थांबली तर घरच्यांना संशय आल्याशिवाय राहणार नाही. रणवीर मनातल्या मनात असं विचार करतो आणि तिची समजूत काढत बोलतो, नको निधी, मी सांगतोय तेवढे ऐक. तू जर घरी गेली नाहीस तर सासूबाई खूप जास्त काळजी करतील ना? विक्रांत मध्येच पुढे होत बोलतो, हो निधी, ते सांगताय ते अगदी बरोबर आहे. चल, मी तुला घरी ड्रॉप करतो. वा रे वा हरामा, जरा कुठे संधी मिळाली की लगेच माझ्या बायकोला आपल्या जाळ्यात वडायला तयार असतो. रणवीर मनातल्या मनात असं विचार करतो. तिने तिथून उठून जाऊ नये म्हणून रणवीरने तिचा हात घट्ट धरून ठेवला होता. रणवीर भुकेच्या नाटक करत बोलतो, मला खूप भूक लागली आहे. त्याला तिच्यासोबत एकटं सोडण्याची त्याची अजिबात इच्छा नव्हती. पण हा मात्र तिला आपल्यासोबत घेऊन जाण्याची भाषा करत होता. विक्रम बाहेर जाण्यासाठी पाऊल टाकत बोलतो, ठीक आहे, मी खाण्यासाठी काहीतरी घेऊन येतो. तरीही ती रणवीरला सोडून तिथून हल्ली नाही हे पाहून त्याला मनातून खूप समाधान वाटले. पण दुसरीकडे विक्रांतचा चेहरा मात्र पूर्णपणे उतरला होता. हे बघून रणवीरला आतल्या आत प्रचंड आनंद होत होता. विक्रम बाहेरून काहीतरी घेऊन आला आणि त्याने ते निधीच्या हातात दिले. निधीने लगेच तो रणवीरचा समोर धरले. ह्या डब्याशिवाय ह्याला दुसरं काही आणायला मिळालं नाही का? हा खरंच मला पेशंट समजून बसलाय की काय? इडियट. पण काही हरकत नाही. आज माझी ही बोळी बायको मला स्वतःच्या हाताने बरवणार आहे. कसंही करून मी हे ॲडजस्ट करून घेईन. रणवीर मनातल्या मनात असं विचार करत बेडवर उठून बसला आणि तिने ते खाण्याचे पाकीट उघडून त्याच्या हातात देत बोलते, हे घ्या, खाऊन घ्या, तुम्हाला खूप भूक लागली असेल. अरे रे कपाळ करंटे, तू स्वतः मला भरवशील अशी किती आशा होती माझी, पण तू तर ते सरळ माझंच हातात देतेस. रणवीर मनातल्या मनात असं विचार करतो आणि त्याने मुद्दामून आपला हात वर उचलत नसल्याचे सोंग केले आणि वेदनेने स्वतःचा चेहरा अगदी रडवेला केला. त्याची ती अवस्था पाहून तिने स्वतःच ते अन्न हाताने उचलले आणि त्याला भरवू लागले. तिने दिलेला प्रत्येक घास तो अगदी तृप्तीने खाऊ लागला. पण जर हिला समजलं की हे सगळं फक्त एक नाटक आहे तर ही मला जिवंत सोडेल का? बापरे, नुसता विचार केला तरी अंगावर काटा येतोय. रणवीर मनातल्या मनात असं विचार करतो आणि काही वेळ तिच्यासोबत घालवल्यानंतर त्यानेच खूप आग्रह करून तिला घराकडे रवाना केले. ती गेल्यानंतर त्याने बेडवर आळस दिला आणि तो उठून बसला. त्याने विक्रमकडे पाहत हसून मान वळवली आणि आनंदाने बोलतो, थँक्स यार दोस्ता, फायनली निधी आपल्या जाळ्यात आलीस तर. जेव्हा ती
त्या विक्रमसोबत जात होती ना, तेव्हा माझी काय अवस्था झाली होती मलाच ठाऊक. तो कसंही करून तिला आपल्या जाळ्यात ओढेल की काय अशी मला प्रचंड भीती वाटत होती. पण सुदैवाने तसं काही घडलं नाही. विक्रम हसत उत्तर देतो, वा रे वा, अखेर तू पण प्रेमाच्या दलदलीत अडकलास तर. अरे मित्रा, अजूनही माझा या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये. तू आणि कुणावर तरी प्रेम करतोयस म्हणजे काय विनोद आहे का? बर ते सोड. तिला मिळवण्यासाठी तू ते ॲक्सिडेंटचं नाटक केलंस. खरंच हे आठवं आश्चर्य आहे. तू कधी अशा रोमिओसारखं वागशील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मी तिच्यावर जीवापाड प्रेम करतो हे अगदी खरं आहे. तिला कायमचं माझं करून घ्यायचं आहे हेही तितकं सत्य आहे. पण ती माझ्यावरच प्रेम करते. हां, वाटेवर. तिच्या मनात माझ्याबद्दल प्रेम असो व नसो, ती मला फक्त माझी म्हणून हवी आहे, बस एवढंच. रणवीर मनातल्या मनात असं विचार करतो. रणवीर चेहऱ्यावरचे भाव बदलत बोलतो, काय रे, मी काय कोणी रोबोट किंवा एलियन आहे का? मला प्रेम होऊ शकत नाही का? म्हणजे काय मी आयुष्यभर असंच ब्रह्मचारी राहावं अशी तुझी इच्छा होती की काय? विक्रम त्याला समजावून सांगत हसून बोलतो, तसं नाही रे माझा भावा. नेहमी फक्त पैसा, मालमत्ता आणि इस्टेंट ह्यालाच महत्त्व देणारा माणूस आहेस तो. अशात एक अनाथ मुलीवर तुझं मनापासून प्रेम जडलंय म्हटल्यावर कुणालाही धक्का बसणारच ना. पण जाऊ दे, आता जे झालंय ते चांगलंच आहे. मुलगी दिसायला खूप छान आहे आणि ती तुझ्यावर खूप जास्त जीव लावते. आता शेवटपर्यंत तिची साथ सोडू नकोस. मी इतकं सगळं करून तिला ह्या जाळ्यात ओढण्यासाठी जी आयडिया दिली होती ती वाया घालवू नकोस म्हणजे झालं. रणवीर सुटकेचा श्वास सोडत बोलतो, इतकं खुश होऊ नकोस दोस्ता. तिला जिंकणं एवढं सोपं नाहीये. तिच्या मनात माझ्याबद्दल थोडी तरी फिलिंग आहे की नाही हे मला फक्त तपासून बघायचं होतं. म्हणूनच मी हे सगळं नाटक रचलं. पण जर तिचं हे माझ्यावरचं प्रेम असंच टिकून ठेवायचं असेल तर पुढे अजून काय काय सर्कस करावी लागेल देव जाणे. अचानक मागून आवाज येतो, तो प्रयत्न आत्ताच सोडून दे रणवीर, कारण ते कधीही शक्य होणार नाही. दरवाजापाशी आलेला तो आवाज ऐकून दोघांनीही दचकून मागे पाहिले. समोर विक्रांत उभा होता. म्हणजे हा माणूस अजूनपर्यंत इथून गेला नव्हता? इथेच लपून आमचं सगळं बोलणं चोरून ऐकत होता की काय बास्टर्ड? रणवीर मनातल्या मनात असा विचार करतो. विक्रांत रागाने धुमसत पुढे येत बोलतो, निधीला किती सहज मूर्ख बनवलंस ना तुम्ही दोघांनी. तिच्या भोळेपणाचा, तू प्रेमाचा अजिबात लायकीचा नाहीस. आज तू तिच्या इमोशन्स सोबत खेळायला आहेस. हे सगळं फक्त एक नाटक होतं हे जेव्हा तिला समजेल तेव्हा ती तुझं तोंड बघणं देखील पसंत करणार नाही. रणवीर अजिबात न डगमगता ताठ मानेने बोलतो, काय रे, मला धमकवतोयस की काय? हो, जे काही मी केलं ते एक नाटकच होतं. मला काहीही झालेलं नाहीये आणि ॲक्सिडेंटची ही गोष्ट पूर्णपणे खोटी आहे. मग आता काय उकडणार आहेस माझं? तिचं मन फक्त माझ्यासाठीच धडधडतं हे मला आज समजलंय. त्यामुळे आता मला कोणाचीही भीती बाळगण्याची गरज नाहीये. विक्रांत थेट त्याच्या समोर येऊन उभा राहत करड्या स्वरात बोलतो, मी काय करू शकतो याचं जरा विचार कर. मी जर मनावर घेतलं तर काहीही करू शकतो रणवीर. मी एक पोलीस अधिकारी आहे हे विसरू नकोस. तुझ्या ह्या खोट्या नाटकात ज्या डॉक्टरांनी तुला साथ दिली आहे त्यांच्यावर केस टाकून मी हे हॉस्पिटल सुद्धा बंद पाडू शकतो. रणवीर उपरोधिकपणे हसत उत्तर देतो, ठीक आहे, तुला जे करायचं आहे ते कर. बिचाऱ्या, तुझ्या मनाला थोडी शांतता तरी लाभू दे. आज निधी माझ्यासाठी एवढी रडत होती हे पाहून तुझ्या पोटात नक्कीच चांगली आग लागली असणार. किती धाडस आहे ह्याचा. माझ्या समोर येऊन मला धमकी देतोय हा. मला इतकं हलक्यात घेतोय की काय? रणवीर मनातल्या मनात असं विचार करतो. विक्रांत शांतपणे उत्तर देतो, मला पोटात आग लावून घेण्याची अजिबात गरज नाहीये. तुला एक गोष्ट माहिती आहे का? माझ्या प्रेमाची कबुली मी ऑलरेडी निधीला दिली आहे.
त्याचे हे शब्द ऐकताच रणवीरच्या छातीची धडधड एकाएकी वाढली. त्याच्या मनात तीव्र अस्वस्थता निर्माण झाली. नेहमी ह्याच्याच नावाचं जप करणारी ती मुलगी आता जर ह्याने तिच्यासमोर प्रेमाचा प्रस्ताव ठेवला असेल तर ती नक्कीच शांत बसणार नाही. ती नक्कीच ह्याचं प्रेम स्वीकारेल नाही. असं अजिबात होता कामा नये. निधी फक्त आणि फक्त माझीच व्हायला हवी. रणवीर मनातल्या मनात असं विचार करतो. विक्रांत कोचकपणे विचारतो, काय रे रणवीर, एकदम सायलेंट का झालास? भीती वाटली की काय? तुझी ही भीती एक ना एक दिवस नक्कीच खरी ठरेल. सध्या तिने फक्त थोडा वेळ मागून घेतला आहे. आज न उद्या ती माझ्या प्रेमाचा स्वीकार करेलच. कारण माझ्या प्रेमात कोणत्याही खोटेपणा नाही, कोणतं नाटक नाही. नीट ऐक रणवीर, मला तुझ्यासारखं खोटं नाटक करून तिचं प्रेम मिळवण्याची गरज नाहीये. तू तर फक्त माझ्यावरच्या जिद्दीपोटी तिला मिळवण्याचा हट्ट धरून बसला आहेस. खरं सांगायचं तर तू तिच्यावर अजिबात प्रेम करत नाहीस. तूच विचार कर, इतके दिवस मनात नसलेलं प्रेम आता मी तिच्यावर प्रेम करतोय हे समजल्यावर अचानक कसं काय जागं झालं. पण मी तसं नाहीये. मी पहिल्या दिवसापासून तिच्यावर मनापासून प्रेम करतोय. ती तुझ्यासोबत एकाच रूममध्ये राहत असूनही मी तिच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. मी तिची वाट पाहत राहिलो. प्लीज माझी निधी मला परत कर. त्या दिवशी मित्राच्या नात्याने माझ्या समोर उभा राहून मला आव्हान देणाऱ्या माणसाच्या डोळ्यात आज ही कसली गायवाया. वा रे वा, ह्याचा अर्थ ह्यालाही आता निधीला गमवण्याची भीती वाटू लागली आहे. तर रणवीर मनातल्या मनात असं विचार करतो. रणवीर उपरोधिकपणे बोलतो, अरे जर तुला तुझ्या प्रेमावर एवढंच विश्वास आहे तर माझ्यासमोर असं गायवाया करण्याची काय गरज आहे? ते प्रेम तुला नक्कीच मिळेल ना मग. वन मोर थिंग, तुला माझ्या प्रेमाचं न्यायनिवाडा करण्याचा कोणताही अधिकार नाही आहे. माझं हे वागणं जिद्द असो व प्रेम, ती फक्त माझी आहे, बस एवढंच. हो, मी खोटं बोललो, नाटक केलं, हे मान्य आहे. पण ऑल इज फेअर इन लव्ह अँड वॉर असं म्हणतात ना. आणि इथे तर लव आणि वॉर दोन्ही गोष्टी आहेत. त्या दोन्ही गोष्टी मीच जिंकणार आहे. तुला जेवढे प्रयत्न करायचे आहेत तेवढे तू नक्कीच करू शकतोस. त्याच्या ह्या बोलण्याने त्यावेळी विक्रांतच्या मनात एक वेगळाच धैर्य आलं होतं. आधी जेव्हा रणवीरने पोलीस स्टेशनमध्ये एवढं सगळं सुनावलं होतं तेव्हा विक्रांत पुरतं खचून गेला होता. पण आता निधी आपल्यालाच मिळणार ह्यावर त्याचा पूर्ण विश्वास होता. विक्रांत डोळ्यात अंगार आणून बोलतो, ऑल इज फेअर इन लव्ह अँड वॉर. हे वाक्य लक्षात ठेव रणवीर. निधीसाठी तुला डोळ्यातून रक्ताचे अश्रू गाळावे लागतील. तुझ्या डोळ्यासमोर तुझं हे प्रेम हिरावून घेतलं जाईल आणि तू फक्त तळमळत राहशील. निधी माझ्यासोबत विवाहबंधनात अडकताना पाहून तू वेदनेने विवळशील. तसं जर मी करून दाखवलं नाही तर माझं नाव विक्रांत नाही असं म्हणून त्याने पुन्हा एकदा आव्हान दिलं आणि तो तिथून निघून गेला. रणवीर संतापाने आपल्या मुठी आवळून तिथेच उभा राहिला. घरी परत आल्यावर निधीच्या मनात एक विचित्र हुरहुर आणि अस्वस्थता निर्माण झाली होती. बिचारे रणवीर किती वेदनेत असतील कोण जाणे. आज रात्री तिने त्यांच्यासोबतच हॉस्पिटलमध्ये थांबायला हवं होतं असं तिला सारखं वाटत होतं. ती ह्याच विचारात गडून बसलेली असताना मुन्नू धावत आला आणि तिच्या मांडीवर येऊन बसला. ती त्याचे अंग कुरवाळत आणि त्याला जवळ घेत बोलते, मुन्नू, आज मन खूप अस्वस्थ आहे रे. रणवीर इथे नसल्यामुळे घर किती रिकामं आणि बोर वाटतंय ना. बघ ना, सगळी रूम कशी शांत शांत झाली आहे. तुला त्यांची आठवण येत नाही का रे? तिच्या ह्या बोलण्यावर त्याने होकार दिल्यासारखे आपले दोन्ही कान हलवले. निधी स्वतःशीच पुटपुटते, आता मी ह्या घरात 5 दिवस राहू शकणार नाही असं वाटतंय. जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर पेपर्स तयार व्हायला हवेत. एकदा का त्यावर सहीन केले की मी हे घर सोडून नेहमीसाठी निघून जाईल. तेव्हा ते मला इतकंच मिस करतील का? नाही, असं अजिबात होणार नाही. निधी मुन्नूला पुढे विचारत होती की
जर ती घर सोडून गेली तर त्यालाही रणवीरची आठवण येऊन वाईट वाटेल का? तो कोणाची निवड करेल? की तो तिच्यासोबत येईल की रणवीरसोबत ह्याच घरात राहील? कारण मुन्नू जितका निधीचा जवळ होता तितकाच तो रणवीरच्याही खूप जवळ होता. रणवीरने सुद्धा त्याला अगदी जीवापाड माया लावले होते. मुन्नू तिच्या ह्या बोलण्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता फक्त शांतपणे बसून राहिला. त्याचे ते शांत राहणे पाहून निधीचे मन थोडे खालवले. तिला वाईट वाटले. ती पुन्हा एकदा हट्टाने त्याला विचारू लागली की मुन्नू बोल ना, तू माझ्यासोबत येणार की त्यांच्यासोबत इथेच राहणार? पण तरीही मुन्नूकडून तिला कोणतेही उत्तर मिळाले नाही. मी हवी की तो हवा या प्रश्नावर मुन्नू कोणतीही प्रतिक्रिया न देता शांत बसल्यामुळे निधीचे मन खूप अस्वस्थ झाले. ह्या लहान अशा सश्याचं मनात एवढं काय गोंधळ चालला असेल? त्याला जंगलातून मानवी वस्तीत घेऊन येणारी ती स्वतःच होती ना. मग आज तो त्या रणवीरचा विचार करत एवढं काय विचार करतोय? निधी लाडक्या रागाने बोलते, मुन्नू, हे आता अति होतंय. असं तुला वाटत नाही का? तुला माझ्यापेक्षा तो रणवीर जास्त महत्त्वाचा झालाय का? तुला इथे घेऊन येणारे मीच होते ना. माझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये निवड करण्याची वेळ आली तर तू मलाच निवडायला हवं ना. तू अजून काय विचार करतोयस? जा, मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. असे बोलून तिने आपले तोंड फिरवले. पण मुन्नूने पुन्हा एकदा टुणकन उडी मारली आणि तो तिच्या मांडीवर येऊन बसला. निधी मुसमुसत पुन्हा बोलते, नाही, तू जा त्याच्याकडेच. तुला रणवीरच जास्त आवडतो ना, मग त्याच्यासोबतच राहा. तिने रागाने आपले हात दुमडून घेतले. तरीही तो गोड ससा तिला सोडून कुठेही गेला नाही. हे पाहून निधीला मनोमन खूप आनंद झाला. त्या मुक्या प्राण्याचे ते अथांग प्रेम पाहून तिचं सगळं राग बर्फासारखं वितळून गेला. ती मुन्नूला कुरवाळत त्याला खाण्यासाठी काहीतरी द्यावे म्हणून किचनमध्ये कॅरेट आणण्यासाठी गेली. तिने फ्रीज उघडला तेव्हा तिने आणलेल्या भाज्या जशाच तशा ठेवलेल्या दिसल्या. पुन्हा एकदा तिला रणवीरची आठवण आली आणि तिचे मन विषण्ण झाले. पण त्याचवेळी शेवग्याचं शेंगा पाहताच तिच्या चेहऱ्यावर एक अजाणते हसू उमटले. हातामध्ये एक शेवग्याची शेंग घेत तिने काही वेळापूर्वी रणवीरने म्हटलेल्या त्या गोष्टी आठवल्या आणि ती स्वतःचेच हसू लागली. तितक्यात लता सासूबाई हसत म्हणतात, हो, माझ्या सुनेला माझ्या मुलाची खूपच आठवण येते असे दिसतंय. त्यांचे हे शब्द ऐकून निधीची पूर्णपणे तारंबळ उडाली. ह्यावर काय उत्तर द्यावे हे न सुचल्यामुळे ती गोंधळून तिथेच उभी राहिली. निधी छात्रताने लाजत बोलते, सासूबाई, ते मुन्नूला कॅरेट द्यावं म्हणून आले होते. लता तिच्या हातातील शेवग्याची शेंग पाहत गमतीने म्हणतात, अगं, पण तू हातात पकडलंय ते कॅरेट नाही तर शेवग्याची शेंग आहे निधी. बर ते सोड, मार्केटमधून भाज्या घेऊन येते असं सांगून तू तर थेट शेवग्याचं शेंगांचं दुकानाचं उचलून आणल्यासारखं वाटतंय. काय विशेष बातमी आहे? त्यांच्या ह्या बोलण्यामुळे निधीला अजून पार गुलाबी झाली. हे सगळं त्या रणवीरमुळे झालं होतं. 5 किलो शेवग्याच्या शेंगा खरेदी करून स्वतः मात्र हॉस्पिटलमध्ये जाऊन पडला आहे, मूर्ख कुठला. लता पुन्हा गमतीने म्हणतात, अगं निधी, मग तुझा हा 5 किलो शेवग्याचं शेंगाची मस्त भाजी बनवून नवऱ्याला प्रेमाने भरवण्याचं प्लॅन होता की काय? तिच्या मनात आलं की छे, असं काही नाहीये. एवढ्या सगळ्या शेंगा विकत घेऊन त्याने विनाकारण पैशांचं अपव्यय केला. याच गोष्टीचा फक्त राग येतोय. लता पुढे म्हणतात, वाया काही जाणार नाही ग. तो लवकरच बरा होऊन घरी येईल आणि तुझी ही इच्छा नक्कीच पूर्ण होईल. तिच्या मनात आलं की जर ती अशीच इथे उभी राहिली तर सासूबाई तिची अजूनच जास्त चीड काढतील आणि तिला पार लाजवून सोडतील. निधी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करत बोलते, सासूबाई, ते बिचाऱ्या मुन्नूला खूप भूक लागली आहे ना, त्याला कॅरेट पाहिजे होतं. लता मागून मोठ्याने हसत ओरडतात, अगं निधी, ती शेवग्याची शेंग आहे, कॅरेट नाही. तिने कपाळावर हात मारला आणि ती गाईने मागच्या पावले धावत किचनमध्ये गेली. तिथून करेकुरे कॅरेट घेऊन ती थेट आपल्या रूममध्ये पळाली. रूमचा दरवाजा बंद करून तिने सुटकेचा श्वास सोडला.
निधी मुन्नूजवळ जात बोलते, मुन्नू हे घे, खाऊन घे, असे म्हणून तिने ते त्याला खाऊ घातले. पण अचानक तिला विक्रांतची आठवण आली आणि तिच्या मनात एक विचित्र हुरहुर आणि घालमेल सुरू झाली. ती विचार करू लागली की त्याचं प्रेमाच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी तिने थोडा वेळ नक्कीच मागितला आहे. पण तिने तसं का केलं? तिने त्याच्या प्रेमाचं थेट स्वीकार का केला नाही? खरं तर ती त्याच्यावर प्रेम करत होती. पण जेव्हा त्याने स्वतः समोर येऊन तिच्याकडे प्रेमाची कबुली दिली तेव्हा तिने नकार वजा वेळ का मागितला? तिलाच काही समजत नव्हते. तिचे डोळे पूर्णपणे चक्रावून गेले होते. तिने विनाकारण वेळ मागून घेतला होता. आता त्याला काय उत्तर द्यावे ह्या विचाराने तिचे मन अधिकच गोंधळात पडले होते. दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये विक्रम काळजीपोटी विचारतो, अरे रणवीर, तू नक्की कोणत्या धैर्यावर त्याच्याशी असं वाद घातलास? तो आधीपासूनच एक पोलीस अधिकारी आहे. तो काहीही करू शकतो. हा अपघात म्हणजे केवळ एक नाटक आहे हे सिद्ध करणे त्याच्यासाठी डाव्या हाताचं खेळ आहे. जर ही गोष्ट निधीला समजली तर आता कुठे तिच्या मनात तुझ्याबद्दल निर्माण झालेली थोडीफार सहानुभूती आणि काळजी देखील कायमची संपून जाईल. रणवीर संतापाने उत्तर देतो, मग मी दुसरं काय करायला हवं होतं? माझ्या समोर येऊन तो माझ्या पत्नीला पटवण्याची भाषा करत होता तर मला राग येणार नाही का? निधीच्या मनात माझ्याबद्दल किती प्रेम आहे हे आता मला चांगलं माहिती झालंय. तरी हा माणूस उगाच मध्ये मध्ये नाक खुपसण्याचा प्रयत्न का करतोय? रणवीरने इतक्या स्पष्ट शब्दात सांगितले होते की तो निधीला कधीही सोडणार नाही. तरीही तिला मिळवण्यासाठी विक्रांत एवढा वेडा का झाला आहे? त्याला काय दुसरी कोणती मुलगी मिळाली नाही का? विक्रम त्याला जाणीव करून देत बोलतो, काय रे, पत्नी काय लावलाय? तू अजूनही तिच्या गळ्यात अधिकृतपणे मंगळसूत्र बांधलेले नाहीये हे लक्षात आहे ना तुझ्या? आधी स्वतः समोर जाऊन तिच्याकडे तुझ्या प्रेमाची कबुली दे आणि तिला तुझं करून घेण्याचा प्रयत्न कर. ते सोडून केवळ त्या विक्रांतवरच्या जिद्दीपोटी असं कोणत्याही खोटं दिखावा करू नकोस. तिच्या समोर जाऊन स्वतःच्या प्रेमाची कबुली द्यायची? हा विचार येताच रणवीरच्या मनात पुन्हा एकदा भीती निर्माण झाली. ह्या विक्रांतने आधीच तिच्याकडे प्रेमाचा प्रस्ताव ठेवला होता आणि तिने विचार करण्यासाठी वेळ मागून घेतला होता. अशा वेळी जर तिने रणवीरच्या मनातील भावना ऐकल्या तर ती नक्की काय उत्तर देईल? नाही, तिच्या मनात नक्कीच रणवीरबद्दल चांगल्या भावना आहेत. ती फक्त वरवर त्याच्यावर रागवत असते. तसं नसतं तर त्याच्या अपघात झाल्याचे समजताच ती एवढी व्याकुळ होऊन का रडली असते? तिने एवढे अश्रू का गळले असते? विकी त्याला विचारत राहतो, अरे रणवीर, तू असं काय विचार करतोयस? मी जे काही बोललो ते तू नीट ऐकलंस ना? एकदा का निधीने तुला स्वीकारलं की मग तुझ्या मनातील ही सगळी भीती कायमची पळून जाईल. जे काही होईल ते होईल. तू सरळ तिला आय लव्ह यू असं सांगून टाक. विकीचे हे बोलणे रणवीरला अगदी पटले होते. जे काही होईल ते होईल. योग्य वेळ बघून तो आपल्या मनातील सगळी भावना तिच्यासमोर व्यक्त करणार होता. निधीचे त्याच्यासोबत जे एक वेगळे नाते निर्माण झाले आहे ते सोडून ती त्या विक्रांतसोबत कधी तरी राहू शकेल का? नाही, निधी फक्त त्याचीच आहे, केवळ त्याचीच. रणवीर वैतागून बोलतो, अरे आधी त्या डॉक्टरांचे पेमेंट देऊन मोकळं कर यार. या हॉस्पिटलमध्ये एकाच जागी पडून राहून माझं तर डोकं खराब झालंय आणि अंगाला नुसती कास सुटली आहे यार. विक्रम हसत उत्तर देतो, अरे राजा, तू आधी तुझ्या हा राग कमी कर, तरच तू निधीचं मन जिंकू शकशील. त्याचे हे बोलणे ऐकून रणवीरच्या मनात जुन्या आठवणी दाटून आल्या. तो स्वतःशीच विचार करू लागला, ते अगदी खरं आहे. पण जेव्हा 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 मी तिच्याशी शांतपणे प्रेमाने बोलायला जातो तेव्हा तेव्हा ती विक्षिप्त मुलगी माझ्याकडे एखाद्या विचित्र प्राण्यासारखी पाहते. त्या दिवशी मी किती प्रेमाने तिला चॉकलेट भरवून तिची माफी मागण्याचा प्रयत्न करत होतो तर तिने मला उलट विचारलं की तुमच्या अंगात कोणतं भूत शिरलंय? रणवीरने विकीचा हात घट्ट पकडला.
रणवीर अगदी गायवाया करत अत्यंत मऊ स्वरात बोलतो, विकी, मला इथे राहून अगदी कोंडल्यासारखं होतंय मित्रा. प्लीज मला इथून आताच्या आता डिस्चार्ज मिळवून दे ना. त्याचा तो अवतार आणि बदललेला नूर पाहून विकीने दचकून आपला हात मागे घेतला आणि कपाळावर हात मारत बोलतो, बाप रे, मला माफ कर. तुझा हा असा मऊ आणि रोमॅन्टिक अवतार पाहण्याची माझी अजिबात सवय नाही. तू जसं रागीट आहेस ना तसंच राहा. रणवीर पुन्हा आपल्या नेहमीचं लहेजात येत बोलतो, मग आता जास्त न बोलता गुपचूप जा आणि त्या डॉक्टरांशी बोलून घे. कोणीही येऊन विचारलं तरी हा खराखुरा ॲक्सिडेंट होता असंच सांगायचं. कुणालाही सत्य समजता कामा नाही असं डॉक्टरांना नीट समजावून सांग आणि त्यांच्या हातात पेमेंटचे पैसे कोंबू नये. त्याचे हे आदेश ऐकून विक्रमने आपले डोके हलवले आणि तो तिथून बाहेर पडला. त्यानंतर रणवीर शांतपणे बेडवर पडून राहिला. निधी त्याच्या छातीवर डोके टेकवून रडत असलेला तो प्रसंग आठवताच त्याने मनोमन स्वतःच्या छातीवरून हात फिरवला. तिच्या त्या काळजीची आठवण येताच रणवीरच्या ओठांवर एक गोड हसू उमटले. दुसऱ्या दिवशी रणवीर एका पायाला बँडेज बांधून आणि कपाळाला पट्टी लावून विक्रम सोबत आपल्या घरी पोचला. त्याला अशा अवस्थेत पाहताच लता प्रचंड घाबरल्या आणि त्यांनी रडायला सुरुवात केली. रणवीर त्यांची समजूत काढत शांत स्वरात बोलतो, आई, काही नाही झालं ग, छोटासाच ॲक्सिडेंट झाला होता. डॉक्टरांनी सांगितले की 1 आठवडा बेड रेस्ट घेतली की सगळं ठीक होईल. म्हणूनच तर त्याने मला एवढ्या लवकर डिस्चार्ज दिला. तुम्ही विनाकारण एवढ्या घाबरू नका. लता डोळ्यात पाणी आणून काळजीने विचारतात, काय रे, एवढी मोठी पट्टी बांधून आलायस आणि त्याला छोटं ॲक्सिडेंट म्हणतोयस? अरे, आम्हाला कालच सांगायला काय झालं होतं? स्वतःला एवढी मोठी दुखापत करून घेऊन रात्री हॉस्पिटलमध्ये एकटाच का पडून राहिलास? त्यांची ती काळजी आणि आकांत अजिबात कमी होताना दिसत नव्हता. हे पाहून रणवीरच्या मनात तीव्र चलबिचल सुरू झाली. तो स्वतःशीच विचार करू लागला, देवा, मी आता ह्यांना कसं समजावू? हे सगळं केवळ एक नाटक होतं. हे जर ह्यांना समजलं तर ह्या खरंच माझे हातपाय तोडून माझ्या हातात देऊन टाकतील. तितक्यात तिथे निधी पुढे आली. निधी लताचे सांत्वन करत बोलते, सासूबाई, काही नाही झालंय, तुम्ही काळजी करू नका. मी त्यांची पूर्ण काळजी घेईन. लता रणवीरचा चेहरा मायेने कुरवाळत आणि प्रेमाने रागवत म्हणतात, ह्यावेळी ठीक आहे रे, पण जर जास्त काही झालं असतं तर काय केलं असतं? अरे, कार चालवताना तुझं लक्ष नक्की कुठे होतं? रणवीर खोटं बोलत उत्तर देतो, आई, रस्त्यात अचानक एक कुत्रा आडवा आला ग. त्याला वाचवण्याच्या नादात माझी गाडी ते एका झाडाला जाऊन धडकली. जास्त काही लागलं नाहीये, सोडा ना आता. हे उत्तर दिल्यानंतर रणवीरच्या मनात पुन्हा एक विचार आला. मी काही पूर्णपणे खोटं बोललो नाहीये. माझ्या आणि निधीच्या मध्ये तो विक्रांत नावाचा कुत्राचं तर आडवा आला होता ना. आई पुन्हा पुढे काहीतरी बोलणार इतक्यात रणवीरचे डोके पूर्णपणे भडकले. रणवीर संतापून ओरडतो, हां, मी अजून जिवंत आहे. एक काम करा, एखाद्या मोठं पाटा आणून माझ्या दुसऱ्या पायावर पण टाकून द्या. म्हणजे माझे दोन्ही पाय तुटतील आणि मी गुपचूप एका जागी पडून राहीन. मग तर तुमचं रडणं अजून जास्त वाढेल ना. केव्हापासून नुसता आकांत सुरू केलाय. काही मोठा ॲक्सिडेंट झाला नाहीये. काय हा तुमचं नुसता तळतळाट? त्याच्या त्या संतापामुळे संपूर्ण घरात एकाएकी शांतता पसरली. साहित्य भीतीने आईच्या मागे लपत बोलते, वहिनी, बिचारे आधीच खूप थकलेले दिसतायत. तुम्ही त्यांना त्यांच्या रूममध्ये घेऊन जा ना. लता देखील गुपचूप तुमकी गिळत म्हणतात, हो निधी, तू त्याला घेऊन जा आणि बेडवर झोपव. त्यांचे हे बोलणे ऐकून रणवीरच्या मनात विचार आला. त्यांचं तोंड बंद करायचं असेल तर हाच तोरा योग्य आहे. पण सध्या यांना रागवण्याचं नादात मी तर विसरूनच गेलो की मी ॲक्सिडेंटचं नाटक करतोय. बरं झालं मी धावत सुटलो नाही. निधीने रणवीरकडे रागाने पाहिले आणि त्याचा हात अगदी घट्ट पकडून त्याच्या खांद्यावर टाकला. ती त्याला सांभाळत त्याच्या रूममध्ये घेऊन गेली.
रणवीर बेडवर बसला आणि त्याने निधीकडे पाहत विचारले, तू अशी तोंड का फुगून बसली आहेस? निधी पणपणत उत्तर देते, हां. अजून काय विचार करणार? बिचाऱ्या सासूबाई तुमच्यावर एवढं प्रेम करतात म्हणूनच तर काळजीने विचारत होत्या ना, आणि तुम्ही तर त्यांच्यावरच वरडलात. मोठे राक्षस आहात तुम्ही. रणवीर चिडून बोलतो. मग एकाच प्रश्नाचं 100 वेळा पाडा वाचल्यावर कोणाला राग येणार नाही का? निधी तोंड वेडावत बोलते, हो येणार येणार. तुमचे खरंच एक नाही तर दोन्ही पाय तुटायला हवे होते आणि तुम्ही कोपऱ्यात पडून राहायला हवे होतात. बिचारे म्हटले तर खूपच जास्त उड्या मारताय. मी तुमची सेवा करेन असं स्वप्नातही विचार करू नका. तुमचा हा नखरा बघून मला खूप जास्त राग येतोय. रणवीर तिची छेड काढत हसून बोलतो, आ हा हा, काय राग आहे? एवढा राग होता तर मग हॉस्पिटलमध्ये माझ्यासाठी लिटरभर अश्रू का गाळत होतीस? मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही रणवीर, असं म्हणून एखाद्या जुन्या काळातल्या नटीसारखं ड्रामा का करत होतीस? तिचा तो रागाने लालबुंद झालेला चेहरा पाहण्यात रणवीरला एक वेगळीच गंमत वाटत होती. निधी आपले तोंड फिरवून चिडून बोलते, हो, तुम्ही जर कायमचे वर गेले असता तर मला द्यायचे असलेले ते 2 लाख रुपये तुमच्या सोबतच बुडले असते ना. मी लग्न न करताच विधवा झाले असते म्हणून मला रडू कोसळलं होतं. रणवीर पुन्हा हसत उत्तर देतो, हे बघ, मी जर खरंच वर गेलो असतो तर तुझ्यापेक्षा जास्त फायदा दुसरं कोणाचाच झाला नसता. आपण दोघं काय खरेखुरी पती पत्नी नाही आहोत हे आपल्या दोघांशिवाय जगाला कुठे माहिती आहे. मी मेल्यानंतर माझी अर्धी मालमत्ता कायदेशीरपणे तुलाच मिळाली असते ना. मग ह्या किरकोळ 2 लाखांसाठी एवढं काय रडतेस? त्याचे हे शब्द ऐकून निधीचा चेहरा एकदम गंभीर झाला. निधी संतापून कडक आवाजात बोलते, हे बघा, मी काही एवढी नीच मुलगी नाहीये. अर्ध इस्टेटसाठी मी कधीही तुमच्या मृत्यूची प्रार्थना करणार नाही. असे बोलून ती तरातरा तिथून निघून जाऊ लागली. रणवीरने तात्काळ तिचे हात धरून तिला थांबवले. रणवीर तिच्या डोळ्यात पाहत हसून विचारतो, म्हणजेच तू खरंच माझ्यासाठी रडत होतीस ना? तिने एक सेकंद रणवीरच्या डोळ्यात पाहिले. तिच्या डोळ्यात पाणी तरळले. तिने झटकन आपला हात सोडवून घेतला आणि ती रूमच्या बाहेर पळून गेली. रणवीर बेडवर बसून एकटाच हसत राहिला. तो मनातल्या मनात विचार करू लागला, अखेर माझी ही भोळी बायको माझ्या जाळ्यात चांगलीच अडकली तर. एका आठवड्यानंतर रणवीरची तब्येत पूर्णपणे सुधारली होती. तो आता उठून पहिल्यासारखं व्यवस्थित चालू लागला होता. तिने देवाकडे प्रार्थना केली होती की तो बरा झाला की देवळात जाईल. त्यामुळे तो बरा झाल्यावर मंदिरात जाण्यासाठी तिने पिवळ्या रंगाची सुंदर साडी नेसून नटून थटून तयार झाली होती. रणवीर देखील नुकताच अंघोळ करून आला होता आणि आपले अंग पुसत होता. कपाळावर कुंकू लावताना आरशात पाहत असलेल्या निधीला अचानक काहीतरी आठवले. निधी हाक मारत बोलते, जरा इकडे या ना. तो आपल्या बोवया उंचावर तिच्या समोर येऊन उभा राहिला. निधी काहीशी चाचरत आणि अडखळत बोलते, ते मी. तिचा तो संकोच पाहून रणवीर कडक आवाजात बोलतो, अगं, ते सगळं सोडून नक्की काय आहे ते स्पष्ट बोल ना. त्याचा तो अवतार पाहून ती मनातल्या मनात पुटपुटली, धुळीत जावं. ह्या दुःशासनाला कधी हळवार आवाजात प्रेमाने बोलता येतच नाही. निधी पुढे सरसावत बोलते, माझा हात धरा. तो काहीही न बोलता तिचा हात पकडतो. ती त्याचे शब्द फिरवत बोलते, मी असं नाही म्हटलं. माझा हात धरा म्हणजे. जेव्हा तो तिच्याकडे अगदी आश्चर्यचकित होऊन पाहू लागला तेव्हा तिने त्याला स्वतःच्या जवळ ओढले आणि त्याचा हात आपल्या कपाळावरून फिरवून थेट आपल्या कमरेभोवती लपेटला. ती त्याला समजावत बोलते असं. तिची ही कृती पाहून तो आश्चर्याने मोठे डोळे करून तिच्याकडेच पाहत राहिला. निधी पुढे बोलते, माझ्या कपाळावर एक किस द्या. तिचे हे शब्द ऐकून रणवीरला थेट हार्ट अटॅक यायचंच बाकी राहिला होता. पण तिने हे
मागवण्यामागचा उद्देश पूर्णपणे वेगळाच होता. रणवीर गोंधळून विचारतो, निधी, नक्की काय झालंय तुला? सकाळी उठल्यापासून तू व्यवस्थित तर आहेस ना? निधी हट्ट धरत बोलते, मी जे सांगते तेवढेच करा आता. तिचे हे बोलणे ऐकून त्याचं आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. तो अविश्वास नजरेत आणून तिच्याकडे पाहत विचारतो, निधी, आर यू शुअर? नंतर जर काही झालं तर माझ्यावर अजिबात ओरडायचं नाही, सांगून ठेवतोय. आरशासमोर उभा असलेला हा माणूस असं का बोलतोय हे तिला समजत नव्हते. कपाळावर फक्त एक किस तर मागितली होती. निधी चिडून आणि वैतागून बोलते, हे बघा, किती बडबड करताय तुम्ही? कपाळावर एक किस द्यायला सुद्धा येत नाही का तुम्हाला? आता त्यासाठी पण मी सगळं शिकवून देऊ का? असं म्हणून तिने रागाने तोंड फिरवलं. वरून असं काहीच माहीत नसल्यासारखा निष्पाप राहण्यात हा माणूस नंबर 1 होता. त्यानंतर रणवीरने डोळे मिटले आणि आपले ओठ हळूच तिच्या कपाळावर टेकवले. त्या स्पर्शाने तिच्या मनात कोणतीही अस्वस्थता निर्माण झाली नाही की कसलीही टोचणी लागली नाही ना कोणतेही त्रास झाला. उलट तिला खूप प्रसन्न आणि उबदार भावना जाणवू लागली. तिचे मन अगदी सुखावून गेले. पण त्याचवेळी तिच्या मनात एक जुनी आठवण जागी झाली आणि ती स्वतःचेच विचार करू लागली. पण जेव्हा त्या विक्रांतने माझ्याशी असं वागण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा मला इतकं अस्वस्थ आणि त्रासदायक का वाटलं होतं? त्यावेळी मला इतकी टोचणी का लागली होती? की ही फक्त माझीच एखादी अंधश्रद्धा किंवा केवळ मनाचा भ्रम असावा? ती ह्या सगळ्या विचारात मग्न असतानाच कपाळावरून बाजूला झालेलं रणवीरचे ओठ आता हळूच तिच्या डोळ्यांवरून स्थिरावले. त्याच्या ओठांच्या त्या जादुई स्पर्शाने निधी स्वतःचे बाण हरपून एका निर्जीव बाहुलीसारखी शांत उभी राहिली. तिचा तो संकोच पाहून रणवीरने पुढे सरकत तिचे दोन्ही गाल आणि हनवटी अगदी प्रेमाने कुरवाळले. शेवटी त्याने आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले. त्याचं त्या गोड चुंबनांचे निधीच्या श्वासांची गती एकदम अनियंत्रित झाली. ती पूर्णपणे त्याच्या प्रेमाच्या अंमलाखाली आली आणि नकळतपणे त्याला प्रतिसाद देऊ लागले. ते दोघंही आजूबाजूचे सगळे बाण विसरून एकमेकांच्या मिठीत पूर्णपणे हरवून गेले होते. तिच्या गळ्याभोवती रेंगाळणाऱ्या त्याच्या त्या उष्ण श्वासांमुळे निधी क्षणाक्षणाला अधिकच व्याकुळ होत चालली होती. तो देखील तिच्या प्रेमात इतका अनावर झाला की त्या गडबडीत तिची साडी हळूच निसटून जमिनीवर पडली.